शिक्षक मतदारसंघाचा वाजला बिगुल। 1 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला होणार मतमोजणी। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारात आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। निवडणुकीची पार्श्वभूमी आता निवडणूक आयोगाने अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे। या मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर 2020 रोजी होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। याकरिता शासनाने या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू केली आहे। या निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असून नामनिर्देशन अर्ज दिनांक 12 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहे। अर्जाची छाननी 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे। उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज 17 नोव्हेंबरपर्यंत मागे घेता येणार आहे। 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार असून 7 डिसेंबरपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे आता सर्व उमेदवार आपल्या निवडणूक कामांना लागले आहे। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी सर्वांना आदर्श आचारसंहिता पालन करण्याचे आवाहन केले आहे। नहीं ऑलरेडी आम्ही सबमिट केलेला आहे। ते ऑलमोस्ट फायनल आहे। एक फॉर्मल कम्युनिकेशन येतो की दिस इज ओके। आम्ही त्यांनी जो आम्हाला चेकलिस्ट दिली होती की त्या ऑब्झर्वेटरी मिनिमम फॅसिलिटी आणि वगैरे वगैरे त्या चेकलिस्ट अनुसार त्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्या चेकलिस्ट अनुसार आम्ही कमिशनकडे मंजुरीसाठी ऑलरेडी पाठवलं आहे। फॉर्मॅलिटी आहे की त्यांचं परमिशन आहे। दिस इज फायनल। प्रचारादरम्यान उमेदवारांसोबत काही शासकीय कर्मचारी राहतील का त्याच्यावर वाट बघण्यासाठी? नाही, असं नाही। आपलं नॉर्मली म्हणजे जसा प्रचार नॉर्मल होतो ना तसा प्रचार ते करू शकतात। फक्त स्टेटचे जे कोविड बद्दल डायरेक्शन्स आहेत, गाईडलाईन्स आहेत ते करू शकतात।